कोल्हापूर जिल्ह्यात 24 ऑगस्ट पर्यंत बंदी. यात्रा सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश. कोल्हापूरमध्ये महसूल सप्ताह संपन्न. महसूल सप्ताह अंतर्गत करवीर तालुक्यामध्ये विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली. कोल्हापूरच्या महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणं गतीनं निकाली काढा. नागरिकांना जलद न्याय द्या. अप्पर मुख्य सचिव विकास खारगेंच्या सूचना. कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजाला 18 ऑगस्ट पासून होणार सुरुवात. सर्किट बेंच इमारतीची कामं वेळेत आणि गतीने पूर्ण होतील. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं आश्वासन. नागपूरमध्ये बंजारा समाजाच्या वतीनं तीज महोत्सवाची स्थापना. बंजारा समाजातील महिला आणि तरुणांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीनं तीज उत्सवाची स्थापना केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवयवदानामुळे तिघांना जीवदान. शहरातील 2 रुग्णांना प्रत्येकी 1 किडनी तर नागपूरमधील रुग्णाला यकृत प्रत्यारोपणातून जीवनदान. वाल्मिक कराडच्या समर्थकांनी माफीनाम्याचा व्हिडिओ बनवून घेतला. कराड जेलमध्ये मात्र गँग बाहेर सक्रिय. कुठलीही पोस्ट करणार नाही असा बनवून घेतला एकाचा व्हिडिओ. पंढरपूर नगरपालिकेच्या मुख्य इमारतीला गळती. पावसामध्ये इमारत गळू लागल्यानं सर्वत्र पाणीच पाणी. चंद्रभागा नदीमध्ये मैला मिश्रित पाणी मिसळल्याची माहिती. 65 एकर आणि परिसरातील सांडपाणी थेट चंद्रभागेत. तात्काळ कारवाई करण्याची महर्षी वाल्मिक संघाची मागणी. नाशिक पालिकेला आयकरची नोटीस. टीडीआर देताना पालिकेनं कर भरला नाही. आयकरची तक्रार. पालिकेनं मात्र आयकरची नोटीस फेटाळून लावली. छत्रपती संभाजीनगरच्या फारोळातील 26 MLD क्षमतेच्या नव्या जलशुद्धीकरण केंद्राची चाचणी. पहिल्या दिवशी जलशुद्धीकरण केंद्र चाचणीमध्ये नापास. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी. वाहनांच्या 2 किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा. मुंबईहून पुण्याला जाणारी वाहतूक संथ गतीनं सुरू. गावातून तालुकास्थानी येण्यासाठी मागितलं हेलिकॉप्टर. विद्यार्थ्यांनी नागरिकांची अधिकाऱ्यांना निवेदनाच्याद्वारे भन्नाट मागणी. चंद्रपूरच्या भद्रावती पिपरी रस्त्याची दुरावस्था झाल्यानं मागणी. हिंगोलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे महावितरण कार्यालयामध्ये बोंबाबोंब आंदोलन. महावितरणाच्या कार्यालयात विविध मागण्यांसाठी आंदोलन. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी प्राण्यांची तस्करी. बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला अटक. आरोपीकडून मोठ्या प्रमाणात परदेशी प्राणी जप्त. आज ऑगस्ट क्रांती दिन. क्रांती दिनाच्या निमित्तानं काँग्रेसची पदयात्रा. स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्म्यांना काँग्रेसनं केलं अभिवादन. आज जागतिक आदिवासी दिन. आदिवासी दुर्गम भागात रक्तदान शिबिरांचं आयोजन. मोगली येथे 60 रक्तदात्यांनी केला रक्तदान. नंदुरबारमध्ये विश्व आदिवासी दिन साजरा. जिल्हा परिषद शाळेमध्ये चिमुकल्यांकडून पारंपरिक वेशभूषेमध्ये नृत्य सादर. सिंधुदुर्गात डागडुजीचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू. कुडाळ आणि मालवण जोडणारा मार्ग खड्डेमय झाल्यानं नागरिकांना होतोय नाहक त्रास. अकोल्याच्या भंडारज बुद्रुक येथील ग्रामस्थांसह महिलांचा पाण्यासाठी जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा. गावातील पाणी समस्या लवकरात लवकर दूर करण्याची महिलांची मागणी. मुंबई हायकोर्टाची कबुतरांना खाद्य घालण्यास मनाई. गिरगाव चौपाटीवर हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन. एका व्यक्तीनं चक्क 10 गोण्या धान्य खाण्यास दिल्याची बाब आली समोर. दादरच्या कबुतरखान्याजवळ कबुतरांसाठी गाडीच्या टपावर खाद्य. कबुतरांना खाद्य देण्यासाठी नागरिकाची अनोखी शक्कल. तर नागरिकांना गाडीच्या टपावर खाद्य त्यांनी ठेवलं. ओला उबरला आता भारत टॅक्सीचं आव्हान. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, गुजरात, दिल्लीमध्ये सेवा. भारत टॅक्सी ॲप आधारित टॅक्सी सेवा लवकरच सुरू होणार. उल्हासनगरमध्ये नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई. 2,54,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अमरावतीमध्ये डीआरडीए कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. आमदार रोहित पवार आंदोलनामध्ये सहभागी. तर प्रकल्प संचालकांना प्रीती देशमुख यांना पदावरून हटवण्याची केली मागणी. पाडळसे सिंचन प्रकल्पाचा केंद्राच्या योजनेला समावेश. तर प्रकल्पामुळे केंद्राकडून राज्याला 859.22 कोटी मिळणार. मंत्री गिरीश महाजन यांनी मानले केंद्र सरकारचे आभार. आज जागतिक आदिवासी दिन. विजयकुमार गावित यांच्याकडून समस्त आदिवासींना शुभेच्छा. सरकार नेहमीच आदिवासी बांधवांच्या पाठीशी. विजयकुमार गावितांचं वक्तव्य. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना आणखीन एक पर्याय होणार उपलब्ध. गणेश चतुर्थीपूर्वी रोरो सेवा सुरू होणार. महाराष्ट्र सागरी मंडळानं घेतला निर्णय.
JSW स्टीलच्या विस्तारित प्रकल्पाला शिवसेनेचा पाठिंबा. नवीन प्रकल्पामध्ये स्थानिकांना रोजगारात प्राधान्य दिले जाणार. पर्यावरणाची समस्या उभी राहिल्यास रस्त्यावरती उतरू. शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांचा थेट इशारा. PMPMच्या कर्मचाऱ्यांसाठी आदेश. विना सूचना कामावर गैरहजर राहिल्यास दंड आकारणार. प्रतिदिवस 1000 रुपये असा दंड आकारला जाणार. मांद्रे येथील शासकीय कर्मचारी वसाहतीची जागेवर उच्च न्यायालयाचं संकुल उभारण्यासाठीचा अडथळा दूर. जमिनीवर असलेली पूर्वीची सगळी आरक्षणं केली रद्द. या संदर्भातील अधिसूचना देखील जारी. मुंबई ते नागपूर विशेष ट्रेन 6 तास उलटून देखील आली नाही. CSMT स्थानकात प्रवासी खोळंबले. मध्यरात्री 12 वाजता होती ट्रेनची वेळ. 6 तास उलटले तरी ट्रेन न आल्यानं प्रवासी संतप्त. पुण्यातील शिवाजीनगर रेल्वे स्टेशनच्या समोर पोलिसांची ड्रोनद्वारे कोम्बिंग ऑपरेशन. झोपडपट्टी परिसरात लपून बसलेल्या गुन्हेगारांचा ड्रोनच्या द्वारे शोध घेण्यात यश. बीडच्या शिक्षक भरती घोटाळ्याच्या संदर्भात SRT स्थापन. शिक्षक भरती घोटाळ्याची होणार चौकशी. 2012 नंतर भरती झालेल्या शिक्षकांवर आता टांगती तलवार. हिरपूर येथे गोदामाला भीषण आग. लाखोंचं साहित्य जळून खाक. सुदैवानं कोणतीही जीवितहानी मात्र नाही. नवी मुंबईच्या नेरुळ LP जवळ ट्रक पलटी. बंगळुरूवरून वाशी APMC मार्केटला जाताना भीषण अपघात. उड्डाणपुलासाठी खोदकाम सुरू असताना मजुरांना आढळला मानवी सांगाडा. नागपूरच्या बेसा पॉवर हाऊस जवळची घटना. बीडच्या शिरूर तालुक्यामध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश. प्राणी मित्रांसह वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली कामगिरी. बारामतीमध्ये विमान प्रशिक्षण घेणाऱ्या शिकाऊ विमानाचा अपघात. विमानाचं लँडिंग करताना तांत्रिक बिघाड. अपघातात कोणीही जखमी नाही. जालन्यामध्ये अवैधरित्या धारदार तलवारी बाळगणाऱ्याला अटक. परतूर पोलिसांची कारवाई. 2 आरोपींना अटक. वर्ध्याच्या हिंगणघाटात दारूची अवैध वाहतूक. 14,83,000चा मुद्देमाल जप्त. वाहनासह एका आरोपीला करण्यात आली अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये नृत्य शिकवण्याच्या बहाण्यानं अल्पवयीन मुलीचं शोषण. मुलीला कला केंद्रात कामाला लावत शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस. सोलापूर पडळकरांच्या कार्यकर्त्याचं अपहरण प्रकरणी आणखी 2 आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात. दोन्ही आरोपींना कर्नाटकच्या इंडीमधून पोलिसांनी केली अटक. मंत्रालयामध्ये सचिव असल्याची बतावणी करत व्यापाऱ्याची 6 लाखांची फसवणूक. गावदेवी पोलिसांकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल. सोलापूरमध्ये महिलेच्या गळ्यातील गंठण चोरणाऱ्यांना अटक. शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली चोराला अटक. पर्यटक आणि प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या तिघांना कोल्हापुरातून अटक. कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. आरोपींकडून 3,58,000चे 46 मोबाईल पोलिसांनी केले जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये कौटुंबिक वादातून पत्नी आणि सासूची हत्या करण्याचा प्रयत्न. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल. गुन्हा दाखल. अमरावतीमध्ये SDOच्या कारची काच फोडून पिस्तूलची चोरी. घटनेनं परिसरामध्ये खळबळ. पोलिसांकडून त्या चोरट्याचा तपास सुरू. कराडमध्ये एकाच गाडीवर 2 नंबर प्लेट आढळल्या. वाहतूक पोलिसांची कारवाई. गाडी ताब्यात. मालकाचा शोध सुरू. अकोल्यामध्ये दहशत माजवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. परिसरातील दुकानामध्ये तोडफोड केल्यानं नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण. कराडमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा अनधिकृत साठा जप्त. कराड पुरवठा शाखेची कारवाई. अकोल्यामध्ये हॉटेल व्यावसायिकावर हल्ला. 2 अज्ञात इस्मांकडून हल्ला. हल्ल्यात व्यावसायिक गंभीर जखमी. घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद. पुण्यात गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 3च्या पोलिसांची कामगिरी. वाशिम जिल्ह्यामध्ये हळदीच्या दरात घसरण. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला किमान 10,100 ते 11,300 रुपयांचा प्रति क्विंटल पर्यंतचा दर. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नियमबाह्य खत विक्री. 12 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित. अनुदानित खतांची विक्री फक्त ई-पॉस प्रणालीच्या द्वारे करण्याच्या कृषी विभागाच्या सूचना. अकोल्याच्या अकोट तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. शेतीचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांची चिंता वाढली. बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. गोदावरी सरस्वती नदीला पूर. गावचा पाणी प्रश्न मिटला. वाशिम जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस. नदीकाठच्या शेतात साचलं पाणी. हळदीच्या शेतात पाणी साचल्यानं हळदीवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव. हिंगोली जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस. शेतीचं मोठं नुकसान. पावसानं अनेक नदी नाल्यांना पूर. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. दिल्लीत जोरदार पाऊस. अनेक भागात साचलं पाणी. अकोल्यात पावसाची हजेरी. पावसानं पिकांना संजीवनी. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण.
जालना जिल्ह्यात पावसाचं थैमान, जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस, शेती पिकांचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली. जायकवाडी प्रकल्प 92% भरला, यंदा 1,80,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना बांधली राखी, ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर रक्षाबंधनाचा सण साजरा. डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाणांच्या कार्यालयामध्ये रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचं आयोजन, हजारो महिलांनी रवींद्र चव्हाण यांना बांधल्या राख्या. माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी कुटुंबासोबत साजरा केला रक्षाबंधनाचा उत्सव. आमदार अभिजित पाटील यांच्या भगिनींनी राखी बांधून त्यांचं केलं औक्षण. डहाणूमध्ये आमदार विनोद निकोले यांनी आपल्या मतदारसंघात साजरा केला रक्षाबंधन. यावेळी सर्व महिलांना शुभेच्छा देण्यात आल्या. रत्नागिरीच्या विलवडे येथील हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी केला रक्षाबंधनाचा सण साजरा. सलग 15 वर्ष लांजा येथील हायस्कूलमध्ये उपक्रम राबवला जातो. मंत्री हसन मुश्रीफांनी कोल्हापूरच्या अनूरमध्ये साजरं केलं रक्षाबंधन. 100 पेक्षा अधिक बहिणींनी बांधल्या राख्या. पंचारतीनं ओवाळत भाऊरायाचं औक्षण करण्यात आलं. अंबादास दानवेंच्या घरी देखील रक्षाबंधनाचा सण साजरा. दानवेंना बहिणीचं एका चिमुकलीनं देखील राखी बांधली. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोठ्या बहिणीसोबत साजरा केला रक्षाबंधन. आटपाड येथील पडळकर वाडीमध्ये साजरा केला रक्षाबंधन. बीडमध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांना शेकडो महिलांनी बांधल्या राख्या. यावेळी सुरेश धसांच्या वतीनं महिलांना साडी चोळी अल्पोपहार देऊन सन्मानित करण्यात आलं. ओबीसी मंडल यात्रेसाठी शरद पवार नागपूरच्या दौऱ्यावर. यावेळी राष्ट्रवादीच्या प्रदेश महासचिव वर्षा शामकुळे यांनी शरद पवारांना बांधली राखी. पंढरपूरमध्ये रक्षाबंधनाच्या निमित्तानं विठ्ठलाला बांधली जाणार सोन्याची राखी. विठ्ठल मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीनं साजरा होणार रक्षाबंधन. पुण्याच्या येरवाडा येथे सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन. आमदार जगदीश मुळीक यांना रक्षाबंधनाच्या निमित्तानं हजारो महिलांनी बांधल्या राख्या. यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखडे यांचं विशेष रक्षाबंधन. यावेळी यशोमती ठाकूर यांनी संविधानाची प्रस्ताविका त्यांना दिली भेट. बीडच्या आष्टी तालुक्यात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी 200 जवानांसाठी राख्या बनवल्या. बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी पंकज भोयर यांच्यासोबत साजरा केला रक्षाबंधन. महिला पोलिसांनी देखील भोयर यांना राखी बांधत त्यांचं औक्षण केलं. लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या पोटात दुखतंय. सावत्रभाऊ कोर्टामध्ये गेले, पण सावत्रभावांना बहिणी थारा देणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची टोलेबाजी. लाडकी बहीण योजना 5 वर्ष चालेल. फडणवीसांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर. इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनोखा उपक्रम. इम्तियाज यांच्या नावाच्या व्यक्तींना 500 रुपयांचं मोफत पेट्रोल आज दिलं जाणार. राहुल गांधी आणि खरगेंची ठाकरेंसोबत स्वतंत्र चर्चा. आयोगाच्या विरोधातील लढा तीव्र करण्याचं ठरलं. ठाकरे बंधूंच्या युतीला इंडिया आघाडीमध्ये विरोध नाही. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केली मुंबई गोवा महामार्गाची पाहणी. लांजा तालुक्यातील वेरळ घाटातील वळणावर असलेल्या खड्ड्यांसंदर्भात तोडगा काढण्यासाठी त्यांनी मार्गाची पाहणी केली. मनसे आणि पुणे पालिका आयुक्त वाद प्रकरणी आयुक्तांच्या कार्यालयातील 10 सुरक्षा रक्षकांची करण्यात आली बदली. आयुक्तांच्या बैठकीमध्ये मनसेनं केला होता राडा. जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळा संदर्भात गुन्हा दाखल करा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अधिकाऱ्यांना आदेश. ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील शिंदेंच्या मुलाविरोधात तक्रार दाखल. सिद्धेश शिंदेवर दादर पोलिसांमध्ये तक्रार दाखल. धक्काबुक्की केल्याचा एका महिलेचा आरोप. मुंबई नाशिक पालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता. उर्वरित राज्यात महाविकास आघाडी स्थानिक पातळीवर निर्णय घेणार. सूत्रांची माहिती. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंची युती. बेस्टच्या निवडणुकीमध्ये उत्कर्ष पॅनल म्हणून युती. बेस्ट पतपेढीच्या 21 जागांसाठी 18 ऑगस्टला मतदान.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जम्मू काश्मीर येथील आर्मी कमांड रुग्णालयाला देणार भेट। शिवसेनेच्या वतीनं सैनिकांसाठी रक्तदान करण्यात येणार। सांगली जिल्ह्यातील 1000 तरुण रक्तदान करणार। विधानसभेच्या पूर्वी दिल्लीमध्ये 2 लोक भेटले, 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली। आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत जनतेमध्ये जायचं ठरवलं। शरद पवारांचा गौप्यस्फोट। शिंदेंचा पुढचा मार्ग कसा असेल लवकरच अंदाज येईल। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून शरद पवारांचं मोठं विधान। कराडमध्ये विविध पक्षातील हजारो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश। यावेळेस भाजपचे कार्यकर्ते मेळावा झाला, मात्र आमदार मनोज घोरपडेंची कार्यक्रमाकडे पाठ। पुण्यात अजित पवारांची तुफान फटकेबाजी। कुठून पुण्याचा पालकमंत्री झालो असं वाटतं, जो तो उठतो मला उपदेश देतो। सामाजिक कार्यकर्त्याच्या प्रश्नावर अजित पवारांची मिश्किल टोलेबाजी। आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रगती केल्यास भारत विश्वगुरू, सगळ्या क्षेत्रामध्ये उन्नती केली पाहिजे। सरसंघचालक मोहन भागवत यांचं महत्त्वाचं वक्तव्य। पृथ्वीराज चव्हाणांनी पराभवाचं आत्मपरीक्षण करावं, जयकुमार गोरेंची पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका। विलास शिंदेंची नाशिक शिवसेना संपर्क प्रमुखपदी नियुक्ती। विलास शिंदे यांनी ठाकरेंच्या पक्षातून शिवसेनेमध्ये केला होता प्रवेश। शिवसेनेत गेल्यानंतर संपर्क प्रमुखपदी त्यांची निवड। मुंबईत नरहरी झिरवळ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं राज्यस्तरीय आदिवासी भूषण आणि आदिवासी गौरव पुरस्कार वितरण। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातून आदिवासी समाजाकडून बाईक रॅलीचं आयोजन। अनेक आदिवासी बांधव मोठ्या संख्येने यात सहभागी। भिवंडीत मनसे कार्यकर्त्यांनी मूकबधिर मुलींसोबत साजरा केला रक्षाबंधन। या कार्यक्रमात शालेय साहित्याचं देखील करण्यात आलं वाटप। नांदेडच्या हदगाव तालुक्यामध्ये आमगव्हाण गावात ढगफुटी सदृश्य पाऊस। नागरिकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी। शासनाकडून कोणतीही मदत नसल्यानं नागरिक संतप्त। यवतमाळमध्ये अर्जुन व्यवहाराची महावीज वितरण विभागामध्ये सहाय्यकपदी निवड। गावकऱ्यांच्या वतीनं कौतुक। गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करून निवड झाल्याबद्दल अर्जुनचा सत्कार। यवतमाळमध्ये पूस धरणाचे 2 ऐवजी 4 दरवाजे उघडले। नदीकाठावरील नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा। यवतमाळमधील पुसद तालुक्यात पावसाचा जोर। पुराचं पाणी घरात शिरल्यानं मोठ्या प्रमाणात अन्नधान्य साहित्याचं नुकसान। युथ हॉस्टेल्स असोसिएशन ऑफ इंडिया बोरिवली युनिटच्या वतीनं निसर्गाची मंगळागौर या कार्यक्रमाचं सादरीकरण। मुंबईतून जवळपास 550 महिलांची उपस्थिती। निसर्गाची जपणूक ही आपली प्रथम जबाबदारी या कार्यक्रमातून राबवला उपक्रम। संजय राठोड यांना शेकडो महिलांनी बांधल्या राख्या। कोणत्याही संकटामध्ये भाऊ बहीण मागे उभे राहतील अशी ग्वाही राठोड यांनी बहिणींना दिली। बुलडाणा जिल्ह्यातील देऊळघाट मार्गावर कारचा अपघात। अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। कारचं मोठं नुकसान। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाचं आगमन, पिकांना संजीवनी। बळीराजा सुखावला। धरणातील जलसाठ्यामध्ये मोठी वाढ। नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं पंढरपुरात कोळी समाजाची भव्य मिरवणूक। चंद्रभागेला श्रीफळ अर्पण करण्यासाठी कोळी समाजाची होडी घेऊन मिरवणूक। आदिवासी दिनाच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य सांस्कृतिक रॅलीचं आयोजन। शहरवासियांनी उत्साहानं मिरवणुकीमध्ये सहभाग घेत आदिवासी संस्कृतीचा केला गौरव। सोलापूरमधील माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य जयश्री इंगळे यांनी उद्धव ठाकरे यांना बांधली राखी। राज्यभरात रक्षाबंधनाचा उत्साह। अजिंठा लेणी परिसर हर घर तिरंगा मोहीम या परिसरामध्ये राबवली गेली। अजिंठा जंक्शन ते अजिंठा लेणी अशी तिरंगा रॅलीचं आयोजन। तिरंगा सायकल रॅलीचं उद्घाटन पोलीस निरीक्षक श्री प्रफुल्ल साबळे यांच्या हस्ते करण्यात आलं। रायगडमध्ये एटीएमचा दरवाजा उघडताना तरुणाचा मृत्यू। बँक ऑफ महाराष्ट्र एटीएम मधील धक्कादायक प्रकार। विजेचा धक्का बसल्याचा अंदाज। आज रक्षाबंधनाच्या निमित्तानं धुळे शहराचे अनुप अग्रवाल यांना अनेक महिलांनी बांधल्या राख्या। त्याचप्रमाणे सर्व बहिणींनी भाजप कार्यकर्त्यांसमवेत मुख्यमंत्र्यांना देखील राख्या पाठवल्या।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.